चुडावा येथील समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा, ग्रामस्थांची गंगाजी बापू देवस्थान येथे मागणी। चुडावा येथील शेतकरी व्यंकटराव दत्तराव देसाई यांची समृद्धी महामार्गात गट नंबर 158 पिंपळगाव लिका शिवारातील 3.5 एकर बागायती शेत जमीन गेली असून भूसंपादनामध्ये त्यांच्या शेतातील पाईपलाईन 6 इंची आणि 3 इंची व एक विहिरीची नोंद अद्यापही घेतली नाही। पाईपलाईन आणि विहिरीचे सर्व पुरावे भूसंपादन विभाग आणि पाणी पुरवठा प्राधिकरण यांना देऊन सुद्धा त्याची नोंद न घेतल्याने शेतकरी व्यंकटराव देसाई यांनी पूर्णा तालुक्यातील गंगाजी बापू देवस्थान येथे शुक्रवार 6 जून पासून आमरण उपोषणास बसले असून चुडावा ग्रामस्थांनी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडावे अशी मागणी केली आहे। पवित्र ठिकाणी आमचे बंधू व्यंकटराव देसाई हे त्यांच्या रास्त मागणीसाठी उपोषण करीत आहेत। त्यांना आमचा गावाले म्हणून पूर्ण पाठिंबा आहे, शेतकरी म्हणून पूर्ण पाठिंबा आहे। आणि जो समृद्धी महामार्गामध्ये त्यांची जी 450 पाईप छडी ही समृद्धी महामार्गात गेली आणि त्यांना त्यांचा मावेजा अद्यापपर्यंत मिळालेला नाही आणि त्याची दखल पण शासन दरबारी कुठलेही अधिकारी घेत नसल्यामुळं आज आमचे बंधू उपोषणाला बसलेले आहेत। आज रोजी त्यांना जर न्याय मिळाला नाही आणि त्यांच्या तब्येतीला जर काही कमी जास्त झालं तर त्याचं जबाबदारी पूर्ण ही प्रशासनावर राहील अशी आम्ही या ठिकाणी आज प्रशासनाला एक सांगू इच्छितो। गंगाजी बापू येथे या पवित्र तीर्थस्थळी आमचे बंधू माजी सभापती व्यंकटराव देसाई यांच्या शेतामधून जो समृद्धी महामार्ग गेलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची बरीचशी जमीन गेलेली आहे आणि त्यामुळे ते अल्पभूधारक तर झालेले आहेत। उर्वरित जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रासाठी जी पाईपलाईन होती त्या पाईपलाईनचा प्रशासनाने कुठलीही योग्य ती कार्यवाही नाही, अगोदर कुठलीही दखल नाही घेतली। त्यांनी याच्या अगोदर सुद्धा एक वेळेस उपोषण केलं। त्या उपोषणा त्यांनी थातूरमातूर गोष्टी करून ते उपोषण त्यांनी स्थगित करण्यास भाग पाडलं आणि आता जर आमच्या दादाला काही झालं तर ह्या प्रशासनाच्या विरोधामध्ये आमचे चुडाव्यातील गावकरी आक्रमक होतील आणि पुढचं जे काही होईल त्याला जबाबदार हे मुजोर प्रशासन आणि अधिकारी राहतील। पवित्र स्थळावर आमच्या येथील प्रगतशील शेतकरी माजी सभापती व्यंकटराव देसाई हे त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी उपोषणासाठी बसलेले असून त्यांच्या मागण्या ज्या आहेत पाईपलाईन आणि विहीर ही समृद्धी महामार्गामध्ये गेलेली आहे आणि त्यांना जो मुआवजा भेटलेला नाही त्याबद्दल ते मागील सतत प्रयत्न करून त्या पाठपुरावा केलेला आहे, परंतु या अधिकाऱ्यांनी कुणीही त्यांना पाठबळ न दिल्यामुळे त्यांच्या मागण्या ह्या पूर्ण झालेल्या नाहीत। तरी आमच्या समस्त गावकऱ्यांची हीच मागणी आहे की त्यांच्या मागण्या ह्या न्याय्य असून त्यांच्या मागण्या ह्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात।